नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे एकदा स्वागत करतो. तर आता पाहायला गेलं तर राज्यात आता लवकरच पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. मराठवाडा असो, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आता कोणत्या ठिकाणी पाऊस कशा प्रकारे पाहायला मिळणार आहे तेही पाहणार आहोत. जोरदार ते कुठे मुसळधार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो. पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये. जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना पुढील व्हिडिओ येणार आहे. पावसासंदर्भात मोठी अपडेट आहे, ती देखील पाहायला मिळेल. फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. तर चला पाहूयात आता हवामान अंदाज. तर इथे पाहायला गेलं तर पाहू शकता, आता सध्याला आपल्याला 6, 7, 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. शक्यतो ढगाळ वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. नांदेड, मराठवाडा असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जर 7 तारखेला पाहायला गेलं तर आपल्याला जे आहे ते 7 तारखेला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तो भाग म्हणजे लातूर, बिदर, इकडे सोलापूर, बीड, नांदेड, रामकुंड, आदिलाबाद, पुसद, लोणार, इकडे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर. इकडे विदर्भात पाहायला गेलं तर चंद्रपूर आहे, नागपूर, गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. अमरावती या ठिकाणी म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो अशी शक्यता आहे. 8 तारखेला मात्र राज्यामध्ये चांगल्या पावसाची सुरुवात होताना दिसून येत आहे. त्यातली त्यात विशेष मराठवाडा व विदर्भात सुरुवात होणार आहे. नंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणाकडे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर पाहायला गेलं इकडे 8 तारखेला तर वादळी वाऱ्यासह गारपिटीसह नागपूर, गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, इकडे भंडारा, नागपूर, उमरेड, वर्धा, वाणी, चंद्रपूर, गडचिरोली, इकडे यवतमाळ असेल, अरवी असेल, अमरावती असेल, कारंजा असेल, अकोला असेल, अकोट असेल, अचलपूर असेल, इकडे शेतकरी मित्रांनो कारंजा, वाशिम, लोणार, पुसद, हिंगोली, जिंतूर, उमरखेड, परभणी, नांदेड, माजलगाव, परळी, केज, अहमदपूर, लातूर, पेठ, उदगीर, केज, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, वैजापूर, इकडे जामखेड, करमाला, बार्शीपर्यंत पावसाचं वातावरण 8 तारखेला तयार होणार आहे. आपण 9 तारखेला पाहायला गेलंच तर 9 तारखेला पाहू शकता. 9 तारखेला पुन्हा जोर तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा देखील पाहायला मिळणार आहे. आता आपण पाहायला गेलं 9 तारखेला तर विदर्भातील गोंदिया या ठिकाणी अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे पाहायला गेलं नागपूर असेल, अमरावती असेल, अकोला असेल, पुसद असेल, चंद्रपूर असेल, नांदेड असेल, लोणार असेल, संभाजीनगर असेल, जळगाव असेल, मालेगाव असेल, नंदुरबार, इकडे बीड, अहिल्यादेवी नगर, लातूर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. हा 9 तारखेला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे अकलूज, पुणेपर्यंत वातावरण येणार आहे. सांगली असेल यापर्यंत वातावरण जे आहे ते विदर्भापासून येणार आहे. नाशिक, मालेगाव, इकडे नंदुरबारचा काही भाग आहे याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 तारखेला पाहायला गेलंच तर 10 तारखेला जोर खूप वाढल्याचं दिसून येत आहे. इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोरही वाढताना दिसून येत आहे. इकडे उत्तर महाराष्ट्रात पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, इकडे पाहू शकता आपल्याला जास्त जोर पाहायला मिळत आहे. नंदुरबार, नवानपूर, साक्री, धुळे, पारोळा, श्रीरामपूर, मालेगाव तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल. त्यातली त्यात विदर्भामध्ये आता पाहायला गेलं तर विदर्भामध्ये आपल्याला जे आहे ते संपूर्ण विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. एक ट्रफ लाईन देखील आपल्याला पाहायला मिळू शकते येत्या काही दिवसांनी. त्यामुळे राज्यभरात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. आता उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत 11 तारखेपर्यंत वातावरण जाण्याची शक्यता आहे. त्यातली त्यात पाहायला गेलंच तर आता पाहू शकता 11 तारखेला अमरावती, वेटूर, खंडवा, अकोला, नागपूर, लोणार, पुसद, चंद्रपूर या ठिकाणी, आदिलाबाद, उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिम, लोणार या भागामध्ये पाऊस पाहायला मिळत आहे. चिखली असेल, खामगाव असेल, अकोला असेल. तर इकडे मराठवाड्यातला जोर थोडासा कमी झालेला आपल्याला दिसून येत आहे. मात्र 12-13ला पुन्हा एकदा थोडासा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलंच तर 8 तारखेपासून आपल्याला 16-17 तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राज्यभर पाहायला मिळू शकतं अशी स्थिती आहे. इकडे 12 तारखेला नांदेडकडे वातावरण पाहायला मिळणार आहे. बीड, लोणार, पुसद, अकोला, जळगाव, नंदुरबार ठिकाणी या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होऊन आपल्याला पाऊस देखील पाहायला मिळू शकतो. तशीच परिस्थिती आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यादेवीनगर, अकलूज, सातारा, सांगली, विजयपूर, इकडे कुलबर्णी, सोलापूर, लातूर, बीड या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचं वातावरण शेतकरी मित्रांनो पुढील काही दिवस आपल्याला पाहायला मिळू शकतं. कुठे जोरदार
तर कोठे हलका तर कोठे मध्यम, परंतु या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी कमी पाऊस होईल त्या ठिकाणी विजांचा कडकडाट व वाऱ्यांचा जोर आपल्याला जास्त पाहायला मिळू शकतो, अशी स्थिती दिसून येणार आहे.